महाराष्ट्रातील 24 नगर परिषदा आणि जवळपास महाराष्ट्रातील 154 सदस्य संख्या असलेल्या नगरसेवकांची निवडणूक ही न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे गेलेली आहे. त्या अनुषंगाने काही खुलासे करण्याची भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या समवेत आहे संतोष भाऊ गंगवाल, सिद्धार्थ साठे, संदीप वाघचौरे. 2 तारखेला कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि ती काही विरोधी उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्यामुळे काही उमेदवार न्यायालयात गेले होते. 24 ते 27 दरम्यान ती प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होते, पण निवडणूक निर्णय अधिकारी आरोंनी ती प्रक्रिया पूर्ण अपेक्षित केली नाही. त्याच्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया पुढे गेली. महाराष्ट्रातील 24 पालिका आणि 154 सदस्य संख्येची. त्या निमित्ताने विरोधी उमेदवार व विद्यमान आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी एक आंदोलन केलं काळ्या फिती लावून, आणि त्यांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला की ही निवडणूक आमच्यामुळे पुढे गेली. आमच्यामुळे जर पुढे गेली असेल तर महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिकांची निवडणूक पुढे गेली. त्याच्यात अजितदादा पवार यांची नगरपालिका बारामती ती सुद्धा पुढे गेली. आणि त्यांनी असं भासवलं कोपरगाव शहरातील जनतेला की निवडणूक पुढे जाण्यास कारणीभूत भाजप व लोकसेवा आघाडी कारणीभूत आहे. जर विरोधी उमेदवाराच्या अर्जात जर त्रुटी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यात जर कारवाई करणं अपेक्षित असताना केली नसेल, तो उमेदवाराचा नैसर्गिक हक्क आहे जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे, न्यायालयात जाणं दाद मागणं. ते उमेदवार संविधानाच्या मार्गाने न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांना ती प्रक्रिया पुढे ढकलली. पण विरोधी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर स्मारकात का आम्ही त्यांना संविधानाचाच निर्णय मान्य नाही. मग कदाचित त्यांनी केलेला हा न्यायालयाचा अवमान आहे आमचं असं मत आहे. कारण काळ्या फिती लावून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिका आणि 154 सदस्य संख्या, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातले पाथर्डी, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि कोपरगाव या 4 नगरपालिका बी पुढे गेलेल्या आहे. आणि असं भासवण्याचा कोपरगाव शहरातल्या नागरिकांचा गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने निषेध करतो. आणि जरी निवडणूक 2 तारखेला झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातली मतमोजणी ही 21 तारखेला होणार, 21 डिसेंबरला. म्हणजे 2 तारखेला होऊन 3 तारखेला निकाल कोणताच लागणार नव्हता. पण ते भासवण्याचा प्रयत्न, कारण ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले. त्यांना माहिती ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार हे पराभूत होणार आहे. शहरात भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडीची सत्ता येणार आहे. आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पराग संधान विजय होणार. पण त्यांनी एक खोटं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि काल महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बी विरोधी उमेदवार आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारकात येऊन त्यांनी ज्या पद्धती केलं, काल ते बोलले का माझ्या संस्थेचं नाव समता आहे. पण मला 24 वर्षात 2001च्या नगरपालिका निवडणुकीनंतर काकासाहेब कोयटे कधी बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही. महापरिनिर्वाण दिनाला दिसले नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दिसले नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दिसले नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुद्धा दिसले नाही. मग असं असताना ते बेगडी प्रेम दाखवत आहे बाबासाहेबांबद्दल. त्यांचं म्हणणं आहे माझ्या नावात समता आहे. मी मागच्या हप्त्यातच एका भाषणात सांगितलं होतं, तुमच्या नावात जर समता आहे तर त्यांनी जे आमदारताईच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचनालय तिथं समता स्टडी सेंटर केलं, त्याला बाबासाहेबाचं नाव का नाही दिलं तिने, आमचा प्रश्न आहे त्यांना. त्यांना जर एवढं बाबासाहेबांच्या विचारावर ते चालणारे उमेदवार आहे, पण त्यांचं बेगडी प्रेम आहे. निवडणुकी आली तर दिशाभूल करायची जनतेची, सातत्याने त्यांच्या अशा कृती दिसून येते. 24 वर्षात ते कुठेही दिसले नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही. अन्याय अत्याचार जरी झाला असेल, या उलट सहकर्मर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोले जेव्हा चेअरमन झाले पहिल्यांदी, तर त्यांनी महाराष्ट्रात एक इतिहास घडवला, असा एक निर्णय घेतला तर व्हाईस चेअरमन पदी संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचे याच्यात एक मागासवर्गीय व्हाईस चेअरमन केला. आमचे माननीय रमेशरावजी घोडेराव साहेब यांना दलित समाजातल्या व्यक्तीला त्यांनी व्हाईस चेअरमन पदाचा बहुमान दिला. या उलट समता पद संस्थेत जर काकांना बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या समतेबद्दल एवढं प्रेम होतं,
तर त्यांनी व्हाईस चेअरमन सुद्धा दिलेलं नाही अद्याप परत. काकासाहेब कोयटेंनी त्यांचं हे बेगडे प्रेम आहे, त्यांचं नाव समता आहे, पण वागण्यात पूर्णतः विषमता आहे काकासाहेब कोयटेंची. म्हणजे ही दिसून येते आणि कोपरगाव शहरातली नागरिक आणि जनता पूर्णपणे ओळखून आहे. आणि मी तर सांगतो, आंबेडकर प्रेमी जनता त्यांना पूर्णपणे ओळखून आहे. काल परवा माझ्याकडे आहे ना, एका कार्यकर्त्यांनी 2003चे कागदपत्र पाठवले. त्यांनी तो जो बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे ना, त्या मार्गाचं नाव बदलायचं असं त्यांनी केलं. यशवंतराव चव्हाण समता मार्ग असं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तो हाणून पाडला होता आमच्या कार्यकर्त्यांनी. त्याबद्दल मी खुलासा निश्चित करणार आहे. मी ते माहितीचे अधिकारात ते कागदपत्र घेऊन काका कोयटे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दलित समाजाबद्दलचं बेगडी प्रेम आहे आणि त्यांनी जे आंबेडकर स्मारकात काळ्या फिती लावून तिथं जो आंदोलन केलेलं ते न्यायालयाचा अवमान आहे, मी तर असं म्हणतो. शहरात स्थानिक बाजारपेठेत खरेदी व्हावं म्हणून व्यापारी महासंघाच्या वतीने दरवर्षी फेस्टिवल आयोजित केला जातो. तो स्पॉन्सर बाय कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सहकार वर्षी शंकरराव कोले साखर कारखाना यांच्या विद्यमाने स्पॉन्सर असतो. आणि मागच्या वर्षी त्यांनी त्या कार्यक्रमाला बक्षीस वितरणाला कोपरगाव शहरातले प्रतिष्ठित काही नगरसेवक बोलवलेले होते. तो कार्यक्रमाचे फोटो पाहिल्यानंतर मी त्यांच्या एका संचालकाला प्रश्न केला का, म्हटलं तुम्ही इथं बोलवताना एक पण दलित नाही बोलावला, एक पण अल्पसंख्याक नाही बोलावला, आणि दलित किंवा अल्पसंख्याक इथं खरेदी करीत नाही का? ते तर ऑनलाईन करीत नाही. दलित अल्पसंख्याक गरीब समाजातले ती इथं खरेदी करीत नाही, तुम्ही का बोलवलं नाही? एखाद्या नगरसेवकाला का नाही बोलवलं? तर उत्तर येणं अपेक्षित असं होतं का यावर्षी आमची चूक झाली, मग पुढच्या वर्षी आम्ही ती सुधारणा निश्चित करून घेऊ. पण मला उत्तर असं आलं का जितेंद्र अंशूर पदावरच नाही. तर मी त्या व्यक्तीला सांगितलं, मी माझ्यासाठी म्हणत नव्हतं, का त्यांचे मित्र हाजी करीमबाई त्यांचा मुलगा नगरसेवक होता आणि माझी उपनगराध्यक्ष होता तेव्हा, त्यांना तरी बोलवलं असतं तरी चाललं असतं. इथला अल्पसंख्याक समाज, इथला दलित समाज कोपरगावच्या बाजारपेठेला कायम हातभार लावत आला. तो ऑनलाईन खरेदी करीत नाही, तो इथल्याच बाजारपेठेत खरेदी करतो, कारण त्याचं खातं असतं इथल्या दुकानदाराकडं. तो उधारीवर खरेदी करतो आणि ते नंतर पैसे देतो. तो ऑनलाईन खरेदी करणं म्हणजे ते लगेच पेमेंट करणं. मग इथला व्यापारीचं त्यांचं असं नातं आहे, त्यांनी बोलवलं नाही. मग त्यांच्या ह्या गोष्टी तर लक्षात येतात ना. काकासाहेबांचं बेगडी प्रेम. आज निवडणूक लागली आणि ते निवडणूक मैदानात आले. आज ते बाबासाहेब करतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगतील, पण त्यांची समता म्हणजे फक्त नावच समता आहे, पण कृतीत विषमता आहे. सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप आभार. काल परवा आपले विरोधी उमेदवार माननीय काकासाहेब कोयटे यांचे चिरंजीव संदीपजी कोयटे यांनी भाषण करीत असताना ह्या कोपरगाव तालुक्याचे दैवत म्हणाल मी, स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब असतील, यांच्याबद्दल भाषणामध्ये एक वक्तव्य केलं की ह्या लोकांवर सुद्धा केसेस आहे, यांच्यावरही केसेस होत्यात, हे होत्यात. मी आपल्या माध्यमातून प्रथमतः संदीपजींना त्या शब्दाबद्दल माफी मागायला लावतो की आपण हे तालुक्याचे दोन नेते आहात. कधी काळी आपले वडील सुद्धा यांचे कार्यकर्ते होते आणि आज आपण दोघांपैकी एकाच्या आधिपत्याखाली ही निवडणूक लढवत आहात. तर मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या दोन्ही नेत्यांचा, मग ते काळे साहेब असतील किंवा कोले साहेब असतील, हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत. तर ह्या दोन्ही नेत्यांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. काळे साहेब, कोल्हे साहेब यांच्यावर निश्चित केसेस असतील, पण आज माझ्या 52 वर्षाच्या काळामध्ये मी बघितलं की ह्या लोकांनी, मग काळे साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, यांनी फक्त पाण्यासाठी या ठिकाणी लढा उभारला. मग पाणी असेल, रस्त्यासाठी असेल, जी लोकहिताची जी कार्य होती किंवा जी आंदोलनं होती त्याच्यासाठी त्यांनी निश्चित लढा उभारला आणि लोकहितासाठी त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस दाखल झाल्या. तर मी माननीय संदीपजी कोयटेंना सांगू इच्छितो की त्या केसेस त्यांच्यावर कुणाला फसवण्याच्या नव्हत्यात किंवा काही नव्हत्यात. आज जर बघितलं तर माननीय काकासाहेब कोयटेंवर 336 इतरांच्या जीवन व सुरक्षितेला धोका, 340 चुकीची बंदिस्ती, 406 मालमत्ता पैशाचा गैरवापर, 408 विश्वासाचा गैरवापर, 409 आर्थिक गैरव्यवहार, 417 ठगवणे, 418 जाणीवपूर्वक फसविणे, 420 फसवणूक,
467 मौल्यवान सुरक्षा मृत्यूपत्र किंवा इतर कोणत्याही आर्थिक अधिकारासंबंधी दस्तावेज बनावट करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद ही माननीय समोरचे उमेदवार आमचे काकासाहेब कोयटे यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे जर आपण संदीपजींवर जर बघितलं तर त्यांच्यावर 141 कोटीची कॅनरा बँकेची फसवण्याची नोटीस आहे. त्याचबद्दल सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. आणि काकासाहेब कोयटेंबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्यावर टोटल 13 केसेस होत्या. त्यापैकी 6 निकाली निघलेल्या आहेत आणि 7 अद्यापही प्रलंबित आहेत. त्यात जी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करीत असताना जवळजवळ 10 दिवसापासून मी व्यापाऱ्यांबरोबर फिरतोय, व्यापाऱ्यांबरोबर रोज बैठका घेतोय. त्यांच्या माहितीनुसार या 2 ज्या केसेस आहेत याच्यामध्ये ते फरार सुद्धा होते. जर मग आपले पिताश्री किंवा आपण जर या गुन्ह्यांमध्ये बरबडलेले आहात, यातमध्ये आपण गुंतलेले आहात, मग आपल्याला कुठला अधिकार आहे की सन्माननीय कैलासवासी शंकररावजी कोल्हे असतील किंवा स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आपण कोपरगावचा इतिहास जाणत नाहीत. आपले पिताश्री ज्यावेळेस 2001 ची निवडणूक हारले त्याच्यानंतर ते सुद्धा ह्या कोपरगावच्या राजकीय पटलावरून गायब झाले. आज पुन्हा निवडणुकीची वेळ आली. 25 वर्षानंतर ह्या कोपरगावकरांची, या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची यांची आठवण आपल्याला व्हायला लागली. विविध जाती धर्माच्या कार्यक्रमाला आपण जायला लागले. आमचे मित्र आता जितू भाऊंनी सांगितलं की 25 वर्षानंतर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले असतील, पण तिथं जाताना सुद्धा त्यांनी काळ्या फिती लावल्या. म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांच्या संविधानावर सगळं आज भारत चालतोय, तिथंही तुम्ही कोर्टाचा अवमान करण्यासाठी स्वतःच्या दंडाला काळ्या फिती बांधून गेल्या. माग आमचे जैन धर्मगुरू आले. मला आठवत नाही की आपण 25 वर्षात कधी आमच्या मंदिरात आले असाल, कधी आमच्या गुरूंचे दर्शन आपण घेतलेले असाल. केवळ फक्त निवडणुकीपुरतं आपण का राजकारण करायचं? आपण जर 25 वर्ष या पटलावून गायब झाला होता तर मग आपण याच्यावर येऊन पुन्हा असे आरोप करणं हे चुकीचं आहे. म्हणून मी संदीपजींना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की संदीपजी, या कोपरगाव तालुक्याचा एकदा आपण अभ्यास करा. त्यातले त्यात कोपरगाव तालुका नाही पण आपण शहराचा तरी अभ्यास करावा की काय आहे. आणि मगच आपण एखादं वक्तव्य त्या ठिकाणी करावं. आपल्या वक्तव्यामुळे त्या ठिकाणी जे कोल्हे साहेबांवर, काळे साहेबांवर प्रेम करणारे जे सगळे आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला. बऱ्याचशा माहितीही त्यांनी आम्हाला दिल्या आणि कुठंतरी सगळ्यांचं मन त्यामुळे दुखावलेलं आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करू इच्छितो की आपण त्याबद्दल तुम्ही माफी मागा.